तर लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही आलो होतो मुक्ताईनगरला, पण पुढे काय झालं तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये कळेल. तर जय शिवराय मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच असेल की आपल्या घराचं फ्लोरिंगचं काम करायचं आहे. मग तिथं आल्यावरती तर आधी भावाने मोबाईल काढला, कारण ना मोबाईल मध्ये आम्ही फोटो वगैरे काढूनच ठेवले होते. मग तिथंच आम्ही मस्त स्टाईल वगैरे पण बघून घेतल्या. तसं तर आम्ही आधी पण आलो होतो हे स्टाईल वगैरे बघायला, पण त्या दिवशी मी काय व्लॉग केला नव्हता. पण म्हटलं चला आज व्लॉग करूनच टाकू, कारण यार आपल्याला आपल्या 100 डे डेली व्लॉगिंग चॅलेंजचे 100 व्लॉग टाकायचेच आहे ना. आणि हा आहे आपला 100 डे डेली व्लॉगिंग चॅलेंजचा 27वा व्लॉग. आणि मग तिथं स्टाईल वगैरे पसंत केला आणि फायनल बिल जे होणार होतं ते पण काढायला लावलं. तर भाऊ म्हणे भाई बिल तर बघ किती निघाला. म्हटलं आता करशील काय. मग तिथे थोडाफार पेमेंट केलं आणि त्यांना म्हटलं भाई लवकर आपल्या घराचं काम सुरू करून द्या. मग तिथून काढली गाडी ना आम्ही आलो सोनालिकाचा ट्रॅक्टर बघायला. तर आता तुम्ही म्हणसाल भाई की ट्रॅक्टर वगैरे घेतोय की काय. ट्रॅक्टरचा तसा काहीच विषय नाही भाई. आम्ही आलो होतो आपल्या पिवळ्या हत्तीची नंबर प्लेट फिट करायला. नवीन नंबर प्लेट पण इथूनच टाकलेली होती ना, म्हणून आम्ही परत तिथंच आलेलो होतो. कारण यार आताच नवीन नंबर प्लेट टाकली होती आणि ती पूर्ण ढिल्ली पण झालेली होती. मग भावाला म्हटलं की भाई आता नंबर प्लेट अशी फिट कर की ते लवकर ढिल्ली व्हायलाच नको. तर भाऊ म्हणे की भाई आता अशी फिट करतो ना की ते आता निघणारच नाही. आणि मग आपल्या पिवळ्या हत्तीची मस्त नंबर प्लेट वगैरे फिट करून घेतली. मग तिथून काढला आपला पिवळा हत्तीने. आम्ही आलो परत चहा प्यायला. आणि आपली मुक्ताईनगरची पब्लिक जर का तुम्ही आतापर्यंत फॉलो केलं नसाल तर फॉलो करून घ्या आणि तुमच्या सर्व मित्रांना व्लॉग शेअर करा. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट व्लॉग बघायचा असेल तर फटाफट फॉलो करून घ्या.